मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, येणारी ही एकादशी 29 जानेवारी जया एकादशी आहे। तर या दिवशी गुरुवार आहे। तर जया एकादशी ही गुरुवारी येत आहे, तर खूप काही महत्व आहे। गुरुवार हा महालक्ष्मीचा दिवस आहे। त्याशिवाय या महालक्ष्मीच्या दिवसावर एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे। म्हणून या दिवशी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे। तर उपाय काय आहे? थोडेसे दूध घेऊन आपल्याला तुळशीमध्ये टाकायचे आहे। कसलेही दुःख, दारिद्र्य, कर्ज असेल तर ते कर्ज दूरच होईल। आणि तुळशीची जर तुमच्याजवळ काडी असेल सुकलेली तर त्याला कपाशी लपटून घ्यायची, कपास लपटून घ्यायची आणि तो दिवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता करता भगवान विष्णू समोर प्रज्वलित करा। म्हणजे आपल्या सर्व इच्छा कामना माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णू सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करतील। आणि 30 जानेवारी या दिवशी शुक्र प्रदोष आहे। शुक्र प्रदोष संतान प्राप्ती आणि धन प्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे। तर शुक्र प्रदोष या दिवशी आपल्याला भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांना जल अर्पित करायचं आहे, बेलपत्र अर्पित करायचंय, धतोरा असेल तर धतोरा अर्पित करायचा आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा कामना भगवान शिवाला सांगायच्या आहे। याच्याने आपले 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य तर दूरच होईल, पण 7 जन्माचे पाप नाशनम होईल। आणि जर शिव मंदिरात जाताना तुम्हाला मंदिराचा ध्वज दिसला तर पाप नाशनम बोलून नमस्कार करायचा, म्हणजे आपले 7 जन्माचे पाप नाहीसे होतील। तर हा उपाय नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ।